नमस्कार. माझं नाव हेमंत राठोड. माझं वय 45 वर्ष आहे आणि मी पिंपळे सौदागर इथे राहतो. गेल्या महिन्यात रेग्युलर चेकअपमध्ये किडनीमध्ये काहीतरी एक ट्यूमर असल्याचं सांगण्यात आलं. मग ते मी त्यांच्या सांगण्यावरून सी-टी स्कॅन वगैरे केलं आणि सी-टी स्कॅनमध्ये थोडंसं आढळलं. त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी सजेस्ट केलं की डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटल पिंपरी येथे ती सुविधा आहे आणि ते मला पण पिंपळे सौदागरपासून अतिशय जवळ होतं. 17 जानेवारीला मी ॲडमिट झालो आणि लगेच नेक्स्ट डे 18ला त्यांनी सर्जरी केली. 19ला फक्त मला एक दिवस बेड रेस्ट, कंप्लीट बेड रेस्ट होतं. 20 पासून त्यांनी स्वतः मला सांगितलं की तुम्ही आता उठून चालायला फिरायला लागा. ते स्वतः फोर्स करत होते की नाही तुम्ही चाललंच पाहिजे. आणि 21 तारखेपासून म्हणजे अतिशय दुखणं पण कमी आणि फार कमी पेन होता. ॲक्च्युली ती सर्जरी त्या मानाने मोठी होती. पण पेन कमी आणि नंतर मला आता जस्ट आज मला डिस्चार्ज देत आहे. जनरली 4 दिवस झाले आता मला सर्जरी होऊन आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही नेक्स्ट 2 दिवसांनी तुम्ही आपलं रेग्युलर काम पण करू शकता. त्यामुळे आता मला पेन असं काय पेन आहे पण फार कमी आहे. जे की आणि ते एक मला वाटतं सगळ्यांनी सांगितलं की हार्डली 1 वीकमध्ये सगळं रिकव्हर होऊन जाईल. तर आता मी एकदम हॅपी आहे आणि मला खरंच थँकफुल टू डी.वाय. पाटील हॉस्पिटल आणि त्यांची रोबोटिक सर्जरी जी प्रक्रिया आहे ना, ती अतिशय छान आहे आणि मला असं वाटतं प्रत्येकाने ती ट्राय केली पाहिजे. धन्यवाद.